पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टाय। मुंबई पदवीधर आणि शिक्षकवर ठाकरे गटाचं वर्चस्व। नाशिक शिक्षकमध्ये शिंदेंच्या किशोर दराडे तर कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरेंचा विजय। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक पार पडणार हे चित्र होणार स्पष्ट। अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख। भाजप नेत्या पंकजा मुंडे थोड्याच वेळात विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडे समर्थकांचा वरळीत जल्लोष। विधान परिषदेसाठी मतांचा कोटा बघता मविया तिसरा उमेदवार देण्याची शक्यता। मवियाच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात उत्सुकता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात। आवश्यक कागदपत्रांसाठी बहिणींची धावाधाव। जालन्यातल्या अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा। जरांगेंच्या आंदोलनासह घरावर ड्रोनची नजर। राज्यातल्या 13 साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून 1898 कोटींचं मार्जिन लोन मंजूर। अमित शहांचा हिरवा कंदील। विरोधी पक्षातील आमदारांच्या कारखान्यांनाही निधी। मुंबईतल्या जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना वीज बिलामध्ये सवलत द्या, ठाकरे गटाची मागणी। आज विविध विभागात ठाकरे गटाचं आंदोलन। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा रखडण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगालाही प्रतिवादी बनवण्यासाठी हायकोर्टात अर्जावर आज सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।